नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे भरली मिरची. बघू शकता किती छान दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते जेवणासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. साहित्य दाखवते. 2 बटाटे घेतलेले आहे, कोथिंबीर, 1 कांदा घेतला आहे मीडियम साईजचा आणि लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. थोडेसे हिरवे ताजे वाटाणे घेतलेत आणि मिरची घेतलेली आहे. बघू शकता ही बिलकुल तिखट नाही मिरची. आता सर्वात पहिले आपण चटणी बनवून घेऊ. चटणी बनवायसाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकणार आहे. जिरे पण तडतडले. आता कांदा टाकून घेते. कांदा फ्राय करून घेते. जास्त फ्राय नाही करायचा, थोडंच करणार आहे. हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता, ते याच्यामध्ये टाकून घेते आणि त्याला पण फ्राय करून घेणार आहे. हिरवी मिरची पण फ्राय झाली. आता थोडीशी हळद टाकते, धने पावडर आणि गरम मसाला. आपण याच्यामध्ये अजून मसाले वापरू शकतो जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहे ते. हे हिरवे ताजे वाटाणे आहे, हे पण याच्यामध्ये टाकते आणि फ्राय करून घेते. उकडून घेतलेले नाही आहेत मी. चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. परत मिक्स करून झाकण ठेवून वाटाण्याला थोडं नरम करून घेणार आहे. बघू शकता थोडा वेळ होऊ दिलं होतं मी. वाटाणे आपले मऊ पडलेत. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू बारीक कट केलेली आणि जे 2 बटाटे घेतले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याला मॅश करून घेऊ. मॅश करून घेते आणि एकजीव करून घेते आता हे सर्व साहित्य. बघा सर्व साहित्य एकजीव केलं आहे मी. आता आपली चटणी ही बनवून तयार आहे. आता आपण ह्या चटणीला साईडला थंड व्हायला ठेवून देऊ. चटणी थंड होती तोपर्यंत आपण मिरची तयार करून घेऊ. मिरची मधून कट केली होती आणि याच्यामधलं सर्व बी काढून घेणार आहे. बघू शकता जेवढ्या मिरच्या आपल्याला बनवायच्या आहेत तेवढ्या सर्वांचं मी काढून घेणार आहे आतमधले बी. सर्व मिरच्यामधले बिया काढून घेतल्यात. बघू शकता आता चटणी पण थंडी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये भरून घेऊ. सर्व मिरच्या अशाच भरून घ्यायच्या. याच्यावरून पण चटणी लावली सर्वकडून आणि तळून घेतलं बेसनात तरी पण चालतं, पण मी अशाच डीप फ्राय करणार आहे त्याच्यामुळं आतमध्येच भरलेले आहेत. तर डीप फ्राय करणार आहे त्याच्यामुळं तेल कमीच टाकलेलं आहे. आपण तळूनही घेऊ शकता, पण मी तळणार नाही आहे. खूप छान लागतात अशा पण जेवणासोबत. एकच साईडनं झालेले आहे. फिरवतच फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला. बघू शकता बघा छान फ्राय होत आहे. आपल्या आता फ्राय झाल्यात आहे. आपण तळून घेतल्या तरी पण चालतं, मी तळल्या नाही.
आता त्या काढून घेते. मिरच्या सर्व फ्राय करून घेते आता मी, डीप फ्राय. बघू शकता सर्व डीप फ्राय करून घेतल्या. डीप फ्राय झाल्यानंतर त्याच्यावर थोडं मीठ भुरभरून ठेवायचं आणि नंतर जेवणासोबत खायला घ्यायच्या. खूप छान लागतात. भरलेली मिरची रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.